महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. मी शुभम. मित्रांनो, आज आपण चाललोय खाटू श्याम मंदिराला. महाराष्ट्रातील एकमेव असणारं मंदिर आणि खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो. रोज लाखो भाविक भक्त या मंदिराला दर्शन देत आहे. तर म्हटलं आज तुमच्यासाठी तो ब्लॉग बनवावा. तर मित्रांनो, तुम्ही बघताय मी कोलठावाडीच्या रोडला आलेलो आहे आणि कोलठावाडीच्या रोडून आपण आता जातोय मंदिराकडे. आपण बघूया नेमकं कसं जायचं इथून. इथपर्यंत तर रस्ता मला माहित होता. टी पॉईंटवरून केम्ब्रिज बायपासवरून सरळ आपलं हर्सुल सावंगी आणि एकदम हर्सुल सावंगीत आल्यानंतर की कोलठावाडीचा रोड लागतो, त्या रोडनं जायचंय. तर आपण आय थिंक इथून 10-15 किलोमीटर असेल ते. तर चला मित्रांनो, जाऊया आपण आता. मित्रांनो, बघू शकतो तुम्ही हा रोड आहे. सरळ या रोडने यायचंय तुम्हाला. कोलठावाडीवरून सरळ सरळ म्हणजे कोलठावाडीचा रोड हा आहे. नवीन रोड बनतोय. बरंचसं डेव्हलपमेंट पण होतं इकडे, बघू शकतो तुम्ही. छोटा रोड आहे. थोडं गाडी वगैरे आणायचं तुमच्या हळूच या आणताना. मला इथं अगोदर एक छोटंसं गाव लागेल. त्या गावातून तुम्हाला सरळ जायचंय मित्रांनो. तुम्ही बघू शकता. थोडंसं पुढं आलं मित्रांनो की तुम्हाला परत एक गाव लागतं. 2 गाव लागतात तुम्हाला. अगोदर एक लागतं आणि हे एक गाव आहे. मला गावाचं नाव सांगता येईल. आई, या गावाचं नाव काय आहे? आणि हे गाव कोलठाणवाडी मित्रांनो. आईला विचारलं आपण. बघू शकता तुम्ही. आणि भाई खरंच बरंच लांब आहे गाव, जवळ नाही. तुम्हाला आणखी एक समृद्धीचा मार्ग लागतो बघा, तुम्हाला दाखवतो. या साईडला जायचंय तुम्हाला. या टनल मधून आत घुसायचंय. आता टनल दिसतंय. बाहेर निघाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सरळ जावं लागतं. जो रोड आपला सरळ आहे ना मित्रांनो, त्या सरळ रोडला आहे. मला एक्झॅक्टली माहित नाही कारण इकडचा एरिया माझ्यासाठी पण नवीनच जरा. फायनली आपण जवळ आलेलो आहे मंदिराच्या. बघू शकता तुम्ही. समथिंग या डोंगराच्या पाठीमागे कुठेतरी मंदिर आहे म्हणे. बघूया आपण. तुम्ही बघू शकता डेली गाड्या वगैरे चालू आहे. डेली लोक दर्शनाला जात आहे. खूपच भारी वातावरण इकडं. बघा रस्ता इथून म्हणजे थोडं थ्रिलिंग पण जाणवेल तुम्हाला रस्त्याने. असा रस्ता आहे. आणि बघा मित्रांनो, या साईडला कुठेतरी आहे वाटतं मंदिर. इकडे तुम्ही बघताय एक तलाव सुद्धा तुम्हाला दिसतोय आणि इकडे समोर मंदिर आहे आणि ह्या साईडला तलाव आहे. म्हणजे एकदम भारी ठिकाणी. तुम्ही बघू शकता इकडं थोडंसं डोंगराळ ठिकाणी आहे, पण एक भारी फील येतो इथे येऊन मला. तर आपण थोड्याच वेळात मंदिरातून जाणार आहे. आता थोड्याच वेळात मंदिरावर पोहोचणार आहे. तर चला मित्रांनो, डायरेक्ट दर्शन घेऊया मंदिरात आपण. फायनली मित्रांनो, मंदिराचा परिसर सुरू झालेला आहे. तुम्ही बघू शकता. इथं सगळं काम जे आहे तुम्हाला मंदिराचं दिसतंय तुम्हाला इकडं. आणि आपण ब्लॉगिंग करतोय तर काही मित्र बघता आपल्याकडं. इथं समोर मंदिर आहे बघा. इकडं या साईडला आहे. तेवढी गर्दी नसावी. मित्रांनो, फायनली आपण मंदिरावर पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे मंदिर आहे. तर मी तुम्हाला आता सरळ दाखवतो. या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा परिसर आहे मंदिराचा. आज आपलं नशीब खूप भारी की या ठिकाणी गर्दी नाहीये, नाही तर पूर्ण माहिती आहे का हे जाम असतं पूर्ण सगळं काही. एवढा मोठा एरिया आहे. जवळजवळ हे दुकानं लागलेले आहे सगळे. आणि आज म्हणावं तेवढी गर्दी नाहीये मंदिराकडे. बघू शकता तुम्ही दादांचं दुकान लावलेलं इथं मला बघता येईल. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो हा मंदिराचा परिसर. काही एक थोडंसं काम वगैरे चालू इकडं. आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण चालू दर्शनाला. आणि तुम्ही बघा मित्रांनो, खूपच भारी आहे एकदम मंदिराचा परिसर. म्हणजे एकदम तुम्ही बघा. व्हिडिओ बनवताना थोडस घाबरतोय मी कारण नवीन ब्लॉगर आहे. मला माहित नाही एवढे अँगल वगैरे कुठल्या घ्यायचे, पण तरी पण घेतोय. हा बघा मित्रांनो, पूर्ण एरिया मंदिर असं आहे. हे पूर्ण मंदिर आहे अशा प्रकारे. मित्रांनो, आपण फायनली आलेलो आहे खाटू श्यामच्या मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही आज गर्दी कमी आहे कारण एक आपलं नशीब चांगलं नाही तर पूर्ण माझ्या पाठीमागे जो पेंडॉल वगैरे दिसतोय किंवा जे दिसत आहे तुम्हाला, पूर्ण मैदान भरलेलं असतं. एवढी खूप गर्दी असते इकडे, पण आज गर्दी नाही. आपलं लवकर दर्शन पण झालं आणि आपण पूर्ण मंदिराचे एक म्हणजे तुम्हाला शूट सुद्धा दाखवला. अशा प्रकारे मंदिराचा पूर्ण एरिया आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. थँक्यू. जय महाराष्ट्र मित्रांनो. असाच व्हिडिओसाठी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. पाठीमागं तुम्ही बघू शकता पूर्णच्या पूर्ण हा मंदिराचा परिसर आहे. खूप छान मंदिर आहे. आपलं दर्शन खूप छान झालेलं आहे. मित्रांनो असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील. माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.